जाऊन घ्यायचं आहे. त्याचबरोबर विनंती करतोय खामगाव क्रिकेट संघाला आपली सलामीची जोडी देखील मैदानादरम्यान लगेच पाठवायची आहे. महत्त्वाचा सामना विद्यमान सामना आपल्या भेटीला येतोय. क गटामधील महत्त्वाचा सामना आहे कांदलवाडा क्रिकेट संघ आणि खामगाव क्रिकेट संघ. मित्रांनो, कांदलवाडा क्रिकेट संघ अगदी विचार केला तर म्हसळा तालुक्यातील म्हसळा तालुक्यातून बिलॉंग करत असताना कांदलवाडा क्रिकेट संघाची एक नाव आणि ती शैली आणि तो इतिहास मित्रांनो या कांदलवाडा क्रिकेट संघाला या गावाला आहे मित्रांनो. आणि खामगाव क्रिकेट संघाचा जर विचार केला तर म्हसळा तालुक्यातून बिलॉंग करत असताना ज्या स्पर्धेमध्ये सहभागी होतात त्या स्पर्धेमध्ये पहिल्या 4 क्रमांकामध्ये पोहोचणारा हा संघ खामगाव क्रिकेट संघ असतो मित्रांनो. त्याच्यामुळे कांदलवाडा क्रिकेट संघ आणि खामगाव क्रिकेट संघ ही महत्त्वाची लढत आणि विद्यमान लढत मित्रांनो निश्चितच या प्रेक्षकांना मनोरंजन करण्यासाठी इथे मात्र भाग पडेल, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही आहे. याचबरोबरीने पंचांमध्ये देखील बदल झाला आहे. मंडणगडचे गोटे एम्पायर म्हणून ज्यांचं नामांकन निश्चितप्रमाणे केलं जातं, ज्यांनी मात्र आत्तापर्यंत मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्यात आणि त्यांच्या कडक शिस्तीने ते मात्र मंडणगडचे गोटे एम्पायर इथे मात्र पंचकरी करताना दिसत आहेत. त्यांचं देखील सहकार्य या स्पर्धेला लाभलं आहे. शौर्य प्रतिष्ठान कोकण यांच्या वतीने त्यांचं देखील सहर्ष स्वागत केलं जात आहे. कांदलवाडा क्रिकेट संघ आणि खामगाव क्रिकेट संघाच्या संघनायकांना विनंती करतोय की आपला 12th मॅन 12वा खेळाडू लगेचच कॉम्बॉक्सच्या दिशेने पाठवायचा आहे. मोठी लढत आहे मित्रांनो, त्याच्यामुळे गुणांकन करण्यासाठी 12th मॅन 12वा खेळाडू असणं अनिवार्य आहे. कांदलवाडा क्रिकेट संघ आणि खामगाव क्रिकेट संघ आपला 12th मॅन 12वा खेळाडू लगेचच कॉम्बॉक्सच्या दिशेने पाठवायचा आहे. स्पर्धा अगदी पाहायला गेलं तर मान सन्मान अभिमानाची स्पर्धा अगदीच मान सन्मान आणि अभिमानाची पाहायला गेलं तर शौर्य प्रतिष्ठान कोकण आयोजित सामाजिक आरोग्य शैक्षणिक क्रीडा स्पर्धा भव्य ओरम या क्रिकेटचं आयोजन शौर्य चषक 2026 पाहायला गेलं तर या क्रिकेटचे या स्पर्धेचे संस्थापक अध्यक्ष श्री नितेश खोपरे साहेब, या स्पर्धेचे सेक्रेटरी श्री महेश काप, खजिनदार मोहन मस्के साहेब, सल्लागार नितेश बोरले साहेब, सल्लागार महेश राडे साहेब आणि व्यवस्थापक शौर्य प्रतिष्ठान कोकण यांच्या वतीने हे शौर्य चषक 2026चं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलं पर्व आहे आणि पहिल्यांदाच या क्रीडा क्षेत्रामध्ये प्रावीण्य दाखवण्यासाठी या स्पर्धेचं निश्चितप्रमाणे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. विद्यमान जोडी खामगाव क्रिकेट संघाचे मैदानादरम्यान उतरताना दिसले आहे, जिथे मात्र स्ट्रायकिंग एंडला आपण प्रतीक यांना पाहतोय आणि त्यांना साथ देण्यासाठी निलेश पामणे यांना पाहतोय. त्याचबरोबरीने खामगाव क्रिकेट संघाचा 12th मॅन लगेचच कॉम्बॉक्सच्या दिशेने पाठवायचा आहे. याचबरोबरीने कांदलवाडा क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण सजवत असताना कांदलवाडा क्रिकेट संघाचा देखील 12वा खेळाडू इथे उपस्थित आहे. त्यांचं देखील कॉम्बॉक्सच्या दिशेने सहर्ष स्वागत केलं जात आहे. गोलंदाजी माकवर पहिला महत्त्वाचा गोलंदाज सागर यांना मात्र पाचारण केले गेले आणि 3 षटकांची लढत महत्त्वाची लढत या दरम्यान पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असेल आणि या पहिल्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांकडून निश्चितप्रमाणे प्रयत्न केला जाईल. आणि पंच म्हणून निश्चितच मंडणगडचे गोटा एम्पायर यांनी लेट्स प्ले असा इशारा दिला गेला आहे. अनुभवी पंचायत मोठमोठ्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर करताना दिसत गोलंदाजी माकवर सागर यांना पाहतोय. पंचांच्या वतीने लेट्स प्ले असा इशारा देऊन सागर ऑन द ट्रॅक इथे मात्र पहिल्या चेंडूसाठी दाखल होत आहेत. समोर निलेश बामणे पहिल्या चेंडूला शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला मात्र ऑन साईडच्या दिशेने अलाउन द कापेट घेऊन काढलं. मिसफिल्ड ओ क्षेत्ररक्षण एंड मुवमेंटला प्रोटेक्शन सुजल यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं, परंतु फंबलिंग गरजेची नाही आहे. खामगाव क्रिकेट संघासारख्या बलाढ्य क्रिकेट संघासमोर तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे आणि निश्चितप्रमाणे सुजल यांना मात्र ते प्रोटेक्शन निश्चितप्रमाणे ते प्रोटेक्टर होते आणि त्यांच्या वतीने एंड मुवमेंटला चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा इथे मात्र अजित होताना दिसल्या. वन्स अगेन सागर दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज. जास्त उंचीचा चेंडू, अतिरिक्त उचल, अतिरिक्त बाउन्स, चेंडू मात्र फास्ट अँड फ्युरियसली गोइंग ऑन. चौकार, 4 धावा इन ऍक्शन मध्ये.
थँक्यू सागर यांच्या वतीने आधी थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला गेला होता. वाटलं जास्त उंचीचा चेंडू टाकल्यानंतर बाउन्स केल्यानंतर कुठेतरी निलेश पामणे यांना कुठेतरी अटकवतील, परंतु निलेश पामणे आहेत नावानुसार त्यांचा खेळ त्यांच्या माध्यमातून बऱ्याच स्पर्धांमध्ये पाहिला. वाईट +4 एकूण 5 धावा इथे मात्र अर्जित होताना दिसत आहेत. धावसंख्या एकूण 7 धावा, एक चेंडूंच्या अगेन्स्ट 7 धावा इथे मात्र लगावताना दिसल्यात. 3 षटकांचा खेळ, महत्त्वाचा सामना, विद्यमान सामना, मोठा मॅच आपल्या भेटीला येतोय. क गटामधील महत्त्वाचा सामना, कांदलवाडा त्याच्या विपक्ष खामगाव क्रिकेट संघ. नाणेफेकीचा कॉल जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय होता कांदलवाडा क्रिकेट संघाचा. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू आहे, त्याला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून चेंडू सीमा रेषे पार फरार आहे. 4 धावा, चौकार आहे. थँक्यू. आता मात्र सांगितलं जातंय, समजवलं जातंय गोलंदाज सागर यांना. तिथे मात्र स्वतः कर्णधार जवळ गेले, त्यांना मात्र कानामध्ये अगदी कानमंत्र देताना दिसलेत. सागर यांना मात्र सांगितलं गेलं की तुम्ही गोलंदाजी करत असताना तुम्ही योग्य माइंडसेट ठेवा, शांत माइंडनी गोलंदाजी करा. फलंदाज किती मोठा मातब्बर असला तरी देखील तुम्ही योग्य माइंडसेटनी गोलंदाजी करणं हा सर्वात पहिलं गोलंदाजाचं तत्व असतं, तंत्र असतं. बॅकफुटला जाऊन स्टेअर करण्याचा प्रयत्न केला गेला होता. डीप पॉईंटमध्ये तिथे कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाही. एंड मुवमेंटला प्रोटेक्शन केलं गेलंय. चांगलं प्रोटेक्शन म्हणायला काही हरकत नाही. आपल्या संघासाठी निश्चितप्रमाणे 2 धावा इथे मात्र वाचवल्यात आणि अशा पद्धतीचं प्रोटेक्शन निश्चितप्रमाणे गरजेचं आहे. धावसंख्येमध्ये इथे देखील बदल होताना दिसतोय. धावसंख्या झाल्या त्या 13 धावा, 13 ऑन द बोर्ड. एकूण अगदी पाहिलं तर 0.3 चेंडूंची फिके आणि 3 चेंडूंच्या अगेन्स्ट धावसंख्या 15 धावा. थोडीशे महागडे ठरताना दिसते. सागर इथून पुढे येणारे चेंडू असतील 3 आणि या 3 चेंडूवर जरा चांगली कामगिरी करावी लागेल सागर यांना. ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकला होता, फुल ऑर्लेनचा चेंडू, त्याला मात्र विकेट करण्याचा प्रयत्न ऑन साईडच्या दिशेला, तिथे मात्र अलाउन द कार्पेट खेळून काढले. या चेंडूवर 1 धाव निश्चितप्रमाणे अर्जित होताना दिसतात. अगदी 1 धाव इथे मात्र अर्जित होताना दिसते आणि 1 धावेच्या अगेन्स्ट अगदीच धावसंख्या इथे देखील अर्जित होताना दिसते. धावसंख्या 14 धावा. प्रतीक ऑन द स्ट्राईक इथे मात्र दिसतोय आणि निश्चितप्रमाणे पाहायला गेलं तर अगेन्स्ट सागर यांच्या अगेन्स्ट इथे मात्र मारा करताना दिसतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, स्वीट हिट झाला नाही आहे. डॉट बॉलची सांगता निश्चितप्रमाणे झाली होती, परंतु चपळाईने 1 धाव इथे मात्र अर्जित होताना दिसते. 1 धाव काढताना दिसत आहेत आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट लेग बाईटच्या स्वरूपामध्ये इथे मात्र 1 धावा इथे मात्र अर्जित होताना दिसते. कोणत्याही प्रकारची कसर इथे मात्र ठेवली जात नाहीये. प्रत्येक चेंडूवरती धावसंख्या येण्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती मात्र राखली जाते. दोन्ही फलंदाजांकडून धावसंख्या 15 धावा. एक शेवटचा चेंडू असेल आणि या शेवटच्या चेंडूवर चांगला चेंडू थोडासा बाहेर टाकला होता, परंतु पंचांनी मात्र इथे मात्र स्पष्ट नकार दिलाय. डॉट बॉलची सांगता आली आणि सोबतच षटक क्रमांक 1 संपलाय असं मात्र पंच गोट एम्पायरने मात्र सांगितलंय आणि षटक क्रमांक 1 संपत असताना धावसंख्या झाल्या त्या 15 धावा. दुसऱ्या महत्वाच्या षटकाला सुरुवात होईल. डीजे मास्टर यांना संधी देऊन माघारी परतूया. थँक्यू. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजीसाठी उतरले सुजल यांना मात्र उतरलंय आणि सुजल अगदीच पहा ना, नावानुसार मित्रांनो एक चांगलं प्लॅटफॉर्म देण्याचं काम सुजल यांना देखील केलंय. कांदलवाडा क्रिकेट संघ आणि कांदलवाडा क्रिकेट संघ देखील अगदी विचार केला तर म्हसळा तालुक्यातून बिलॉंग करत असताना अगदीच चांगलं प्लॅटफॉर्म देण्याचं काम लहान छोट्या मोठ्या खेळाडूंना दिलं गेलं. त्याच्यामुळे भविष्यामध्ये कांदलवाडा क्रिकेट संघाकडून देखील चांगला खेळ इथे मात्र प्रस्थापित केला जाईल, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही आहे. आता मात्र अगेन्स्ट खामगाव क्रिकेट संघासमोर या बलाढ्य क्रिकेट संघासमोर अगदी खेळत असताना पहिल्या षटकामध्ये मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्या षटकामध्ये 15 या धावांवरती स्थिर करणं हे देखील एक यशाचं लक्षण आहे. त्याच्यामुळे चांगली गोलंदाजी म्हणायला काही हरकत नाही. गोलंदाजी क्रमांक 2च्या गोलंदाजीसाठी सुजल यांना मात्र पाचारण केलं गेलंय. पहिला चेंडू उर्ध विकेटच्या दिशेने.
प्रतीक तिथे मात्र 5 रन केलं गेलं होतं. प्रतीक यांना देखील अगदी विचार केला तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनच्या रिझन मध्ये निश्चितप्रमाणे प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. या दरम्यान 2 धावा इथे मात्र अर्जित होताना दिसते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दरम्यान पाहायला मिळाली आहे. थोडंसं अँगल बनवलं होतं, थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. कदाचित त्या रिझनमध्ये कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाही आहे. त्या दरम्यान ते प्रोटेक्शन ओळखलं आणि त्या रिझनमध्ये तिथे मात्र चेंडू ट्रॅव्हल करत असताना 2 धावा इथे मात्र अर्जित होताना दिसत आहेत. अशा पद्धतीचं क्रिकेट खेळत असताना या माइंडसेटने क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. तुम्हाला नेमकं क्षेत्ररक्षण ओळखणं गरजेचं असतं, तुम्हाला नेमकी गोलंदाजीला ओळखणं गरजेचं असतं आणि या दोन्ही गोष्टी ओळखून फलंदाजी करणं गरजेचे असते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, टायमिंग प्रॉपर नाही आहे. त्या रिझनमध्ये थर्ड मॅन रिझनमध्ये तिथे निश्चितप्रमाणे त्या चेंडूला प्रोटेक्शन केलं गेलं, कॅरी केले गेले. या दरम्यान एकदा विथे मात्र अजित होताना दिसे. चेंडू तर चांगला होता प्रतीक यांच्यासाठी, परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर आपल्याला पाहायला मिळालं नाही आहे. त्याच्यामुळे या चेंडूवर समाधानकारक कामगिरी गोलंदाजी करत असताना सुजल यांची पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, म्हणजे 2 चेंडूंच्या अगेन्स्ट 3 धावा खर्च केल्या सुजल यांनी. चांगली गोलंदाजी. धावसंख्या 18 धावा, 18 ऑन द बोर्ड. वन्स अगेन सुजल तयार, राईट हँड वर द विकेटच्या दिशेने समोर ॲडव्होकेट निलेश पामणे. तिसरा चेंडू. वाऱ्याचा प्रवाह जास्त आहे, त्याच्यामुळे सातत्याने अडथळे येत आहेत आणि या वाऱ्याचा देखील फलंदाजाला निश्चितप्रमाणे फायदा होईल. कारण उत्तरेकडून जे दक्षिणेकडे वाहणारे वारे असतात त्याचा फायदा निश्चितच फलंदाजाला जास्त प्रमाणे मोठे होतो, त्यात कोणत्याही प्रकारची शंका नसते. फुल टॉस चेंडू, त्याला मात्र ऑन द टॉस, ऑन द एफ, हवेमध्ये चेंडू क्षेत्र सीमारेषे पार, मॅक्झिमम यूज अँड सम षटकार. 6 धावा. थँक्यू. फुल टॉस चेंडू निलेश बामणे यांना तुम्ही टाकू शकत नाही आहेत आणि हवेचा देखील अंदाज त्यांनी मात्र घेतला आहे आणि त्या हवेवर फक्त बॅटचा फ्लो उंच हवेमध्ये ऑन दी अप खेळून काढताना दिसले. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. 6 धावा इथे मात्र अर्जित होताना दिसल्या. तिसऱ्या चेंडूवरती क्लास दाखवताना दिसलेत. 3 चेंडूंच्या अगेन्स्ट 9 धावा. येणारे चेंडू असतील 3. गोलंदाजी मागव सुजल. राईट हँड ओव्हर द क्रीज, डाऊन द लेग. काय घडतंय मैदानामध्ये? तिसरी यष्टी दाखवली त्याला नेमकी सुजल यांनी वाकवली. विकेटचं पतन. गॉन. थँक्यू. सुजल यांना मात्र सांगितलं गेलं त्या षटकाराच्या नंतर की अरे ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग इतका जोरात हवा मित्रा, की अडथळे कधी आले आणि कधी गेले ते समजले नाही पाहिजेत. तो अडथळा होता निश्चितच निलेश बामणे यांच्या स्वरूपाने, ज्यांच्या माध्यमातून आता मात्र बॅटिंगचा क्लास दाखवताना दिसले होते, ज्यांना मात्र माघारी परतवण्यामध्ये सुजल यशस्वी झालेत. 4थ्या चेंडूवरती विकेट प्राप्त झाले. नवीन फलंदाज मैदानादरम्यान ते मात्र दाखल होताना दिसतोय सुजय मोकल. हे देखील नाव बऱ्याच स्पर्धांमध्ये आपण ऐकतोय, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांच्या माध्यमातून खेळ करताना दिसतंय तो सुजय मोकल. ऑन द ट्रॅक, ऑन द क्रीज. यावेळेला अवे ऑफ द बॉडी थोडंसं खेळवण्याचा प्रयत्न केला गेला होता, कदाचित दुरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. निश्चितप्रमाणे अलाउन द कार्पेट ऑन साईडला खेळून काढत असताना या चेंडूवरती 2 धावा इथे मात्र अर्जित होताना दिसत आहेत. या 2 धावेच्या बरोबरीने धावसंख्येमध्ये देखील कन्सिस्टंटली वाढ होताना दिसते. धावसंख्या झाल्या त्या 26 धावा अर्जित झाल्यात. एक शेवटचा चेंडू इथे मात्र शिल्लक असेल. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या, त्यानंतर सुजल उतरले. सुजल यांना मात्र कानमंत्र दिला गेला आणि सुजल याने मात्र थोडासा कंट्रोल आपल्या गोलंदाजीवर दाखवलाय. एक शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 26 धावा. चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला मात्र इनसाइड आउट खेळत असताना क्लासिकल अंदाजामध्ये खेळून काढला होता. शॉर्ट पॉईंट रिझनमध्ये स्क्वेअर पॉईंटमध्ये तिथे मात्र निश्चितप्रमाणे प्रोटेक्शन त्या चेंडूवरती केलं गेलं. या चेंडूवरती देखील
2 धावा फ्युरियसली आपल्याला पाहायला मिळाला आणि षटक क्रमांक 2 संपत असताना धावसंख्या झाल्या त्या 28-28 धावा. 2 षटकांच्या अगेन्स्ट 28 धावा आणि सागर यांच्या गोलंदाजीचा जर विचार केला होता तर 15 धावा खर्च केल्या होत्या सागर यांनी. त्यानंतर सुजल आले, सुजल यांनी मात्र 13 धावा खर्च केल्या. त्याच्या बरोबरीने एक मोठी विकेट्स देखील प्राप्त केल्या. त्याच्यामुळे येणारा जो गोलंदाज असेल त्याला किमान 10 पेक्षा कमी धावांवरती रोखणं गरजेचे असेल. त्याच्यामुळे मॅच जर बनवायची असेल, मॅच जर कॅरी करायची असेल, पंचांच्या वतीने सांगण्यात येते की जास्तीचा वेळ घ्यायचा नाही आहे, टीम मीटिंग करायची नाही आहे. कांदळवाडा क्रिकेट संघ तुम्हाला देखील विनंती करतोय, दुपारचं सत्र आहे, दुपारच्या सत्रामध्ये निश्चितप्रमाणे स्पर्धेला वेळेचं बंधन आहे मित्रांनो. चला विनंती करतोय, जास्तीची टीम मीटिंग घ्यायची नाही कांदळवाडा क्रिकेट संघ. त्याच्यामुळे गोलंदाजी मार्कवर तिसरा महत्त्वाचा गोलंदाज आर्यन यांना मात्र पाचारण केले गेले. आर्यन यांना सांगितलं गेलं की किमान 10 पेक्षा कमी धावांवरती रोखण्याचा तुम्ही प्रयत्न कराल ही अपेक्षा आहे कर्णधाराला. त्याच्यामुळे धावसंख्या कुठेतरी झाल्या तर 28 धावा आणि 40 पेक्षाही कमी धावांवरती जर खामगाव क्रिकेट सारख्या संघाला जर रोखायचं असेल तर इथून पुढे तुम्हाला निश्चितप्रमाणे कामगिरी करावी लागेल. स्ट्रायकिंग एंडला प्रतीक आणि त्यांना साथ देण्यासाठी सुजय मुकल यांना मात्र पाहतोय खामगाव क्रिकेट संघ, KBCC क्रिकेट संघ खामगाव आणि त्याच्या विपक्ष कांदळवाडा क्रिकेट संघ. कांदळवाडा क्रिकेट संघाला देखील छोटं मानण्याचं कारण नाही आहे, कारण हा संघ देखील बऱ्याच स्पर्धांमध्ये आपण विजयी होताना दिसलाय. त्याच्यामुळे त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना खामगाव क्रिकेट संघ हा देखील सावधगिरी बाळगेली यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. पहिला चेंडू उर्ध्व विकेटच्या दिशेने, फुल टॉस इथे मात्र नामी संधी होती, अलाउन द कार्पेट इथे मात्र खेळून काढलंय. सावध पवित्रा फंबलिंग पाहायला मिळाल्या ऑन साईडच्या दिशेला. एक धाव पूर्ण केल्या, दुसऱ्या धावेसाठी देखील यशस्वीरित्या पूर्णत्वास होताना दिसत आहेत. 2 धावा इथे मात्र अर्जित होताना दिसत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. कोणत्या प्रकारची शेवटच्या चेंडूवरती शेवटच्या षटकामध्ये स्ट्रॅटेजी आकारतील ते देखील निश्चितप्रमाणे पाहण्यालायक ठरेल, कारण येणारे चेंडू असतील 5 धावसंख्या झाल्या त्या 30 धावा 5 चेंडूंच्या अगेन्स्ट किमान 10च्या जास्तीच्या पेक्षा धावा जोडण्याचा प्रयत्न प्रतीक यांचा असेल. तिथे मात्र निश्चितप्रमाणे थर्ड मॅच रिझनमध्ये त्या चेंडूवर प्रोटेक्शन केलं गेलं. या चेंडूवर अगदी हलकासा स्विंग देखील पाहायला मिळाला होता, त्याच्यामुळे बॅटची एज लागली आहे. कनेक्शन तेवढं प्रॉपर आपल्याला पाहायला मिळालं नाही आहे. या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धावा इथे मात्र अर्जित होत आहे. येणारे चेंडू असतील 4 आणि 4 चेंडूंच्या अगेन्स्ट होतील का 40 पार ते देखील पाहण्याला एक ठरेल. गोलंदाजी आतापर्यंत चांगली पाहायला मिळाले. 2 चेंडूंच्या अगेन्स्ट फक्त 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज आर्यन याने. तिसरा चेंडू उर्ध्व विकेटच्या दिशेने, तिसऱ्या चेंडूला ऑन दी अप हवेमध्ये पाडावे चेंडूच्या खाली, चांगला झेल पकडलाय. कोणत्याही प्रकारची चूक सुजल यांनी केलेली नाही आहे. मोठा विकेटचा पतन गॉन. थँक्यू व्हेरी मच डीजे. 3 चेंडूंचा खेळ इथे मात्र बाकी आहे. 2.3 चेंडूंचे खेळ झाले, धावसंख्या झाले ते 31 धावा आणि शौर्य चषक 2026 या स्पर्धेमधील पहिल्यांदाच 31 धावा इथे मात्र खामगाव क्रिकेट संघाने बनवल्यात. हाय चेजिंग स्कोर इथे मात्र म्हणायला काही हरकत नाही. पहिल्यांदाच 31 धावा इथे मात्र बनवल्या गेल्यात खामगाव क्रिकेट संघाकडून. त्याच्यामुळे कांदळवाडा क्रिकेट संघाला देखील त्या पद्धतीने निश्चितप्रमाणे प्रयत्न करावे लागतील. आतापर्यंत भन्नाट गोलंदाजी आर्यन यांची पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर 1 रन, त्यानंतर विकेट प्राप्त केली. म्हणजे 3 चेंडूंच्या अगेन्स्ट फक्त 3 धावा खर्च केल्यात आर्यन यांनी. चांगली गोलंदाजी म्हणायला काही हरकत नाही. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. अरे ते शेवटचे 3 चेंडू शिल्लक, धावसंख्या 31 धावा. राईट विकेट विकेटच्या दिशेने गोलंदाज आर्यन तयार. चौथा चेंडू वेगाने आणि त्याला वेगाने उत्तर दिलंय. 1 बाउन्स सीमारेषे पार, चेंडू फरार. 4 धावा इन ऍक्शन मध्ये चौकार. थँक्यू. चेंडू मात्र वेगाने होता, पण त्या चेंडूला सटीक टप्पा देणं गरजेचं होतं. आणि या गोष्टीचा उल्लेख निश्चितप्रमाणे केला गेला या सकाळच्या सत्रापासून की तुम्ही
वेगाने आहात, वेगावर स्वार आहात, परंतु तो सटीक टप्पा आहे तो तुम्हाला निश्चित कॅरी करणं गरजेचं आहे. अवि अब्द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, इथे मात्र शर्यत लागली आहे. शर्यत जिंकल्या कांदलवाडा क्रिकेट संघाने. विकेटचं पतन गॉन. थँक्यू. धावसंख्या झाल्यात त्या 35 धावा. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे मित्रांनो. महत्वाची आणि मोठी लढत, मोठी मॅच आपल्या भेटीला येत आहे. आणि पाहायला गेलं तर मोठी गोष्ट आहे मित्रांनो या क्रिकेटच्या विश्वातील, या क्रिकेटच्या अगदीच कारकिर्दीतील महत्त्वाचा दिवस म्हणजे 4 फेब्रुवारी 2014 हा दिवस मित्रांनो. या दिवशी भारतात सर्वात कमी वयात म्हणजे आयुष्याच्या 40व्या वर्षी क्रिकेट देवता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना मात्र भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. त्याच्यामुळे क्रिकेटच्या माध्यमातून देखील भारतरत्न सारखे मोठमोठे पुरस्कार देण्यात येतात. त्याच्यामुळे क्रिकेट हे महान आहे मित्रांनो, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. स्लॉग स्वीपचा फटका, चेंडू फ्युरियस, फास्ट हिट फटका, सीमारेषे पार, फरार 4 धावेसाठी चौकार. थँक्यू डीजे. 39 धावांचं इथे मात्र लगावल्या गेल्यात. या संपूर्ण दिवसभरामध्ये हाय चेसिंग स्कोर म्हणायला काही हरकत नाही, कारण 39 धावा बनवणारा खामगाव क्रिकेट संघ पहिला संघ ठरलाय. त्याच्यामुळे विजयासाठी 40 धावांची आवश्यकता आहे. कांदलवाडा क्रिकेट संघ देखील त्याच पद्धतीने प्रतिवार करेल, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. 18 चेंडू विजयासाठी 40 धावांची आवश्यकता. या दरम्यान क गटातील महत्वाचा सामना आपल्या भेटीला येतोय. एका बाजूला बोंडिवली क्रिकेट संघ आणि त्याच्या बरोबर समोर कुडगाव क्रिकेट संघ. बोंडिवली क्रिकेट संघ आणि कुडगाव क्रिकेट संघ विनंती करतोय लगेचच आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने यायचं, नाणेफेकीचा कॉल केला जाईल. कुडगाव क्रिकेट संघ म्हटल्यानंतर म्हसळा तालुक्यातील एक नामवंत संघ, मातब्बर संघ म्हणून ज्याच्या माध्यमातून सातत्यपूर्ण अगदी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. आणि बोंडिवली क्रिकेट संघाचा जर विचार केला तर नितेश झिमन यांचं नाव सातत्याने घेतलं जातं, ज्यांच्या माध्यमातून एक चांगला खेळ आपल्याला सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळाला आहे. त्याच्यामुळे बोंडिवली क्रिकेट संघ आणि कुडगाव क्रिकेट संघ हा सामना रंगतदार होईल, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही आहे. कुडगाव क्रिकेट संघचे संघनायक आमचे परम मित्र नरेश कुले जर आले असतील तर टॉस का बॉस या कक्षामध्ये लगेचच आपण जॉईन व्हायचं आहे. आणि बोंडिवली क्रिकेट संघ जर संघनायक आले असतील तर लगेचच कॉम्बॉक्सच्या दिशेने तुम्ही देखील यायचं आहे. नाणेफेकीचा इथे कॉल करण्यासाठी महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येतोय. बोंडिवली क्रिकेट संघ आणि कुडगाव क्रिकेट संघ, दोन्ही संघ मातब्बर आहेत, दोन्ही संघ दादा संघ आहेत. एका बाजूला कुडगाव क्रिकेट संघाचा जर विचार केला तर म्हसळा तालुक्यातून बिलॉंग करत असताना 2025 या सत्रामध्ये मोठमोठे संघ ज्यांनी मात्र आपल्या प्रयत्नांमधून गार केले तो कुडगाव क्रिकेट संघ आहे. यश लाखन, नागेश, नरेश कुले असे मोठमोठे मातब्बर खेळाडू ज्या संघामध्ये आहेत, त्याच्यामुळे कुडगाव क्रिकेट संघाचं नामांकन हे मात्र विशेष पद्धतीने घेतलं जातं. आणि बोंडवली क्रिकेट संघ ज्याचा उल्लेख केला गेला तर नितेश चिमन आहेत, अगदीच चांगले गोलंदाजी याही संघामध्ये आहेत. त्याच्यामुळे याच्यानंतरचा होणारा सामना हा देखील महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येईल. या दरम्यान कांदलवाडा क्रिकेट संघाला विनंती करतोय सलामीची जोडी मैदानादरम्यान लगेचच पाठवायची आहे. त्याच दरम्यान खामगाव क्रिकेट संघाला देखील विनंती करतोय की लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. मित्रांनो वेळेचं बंधन आहे, त्याच्यामुळे वेळेमध्ये ही स्पर्धा होणं गरजेचे आहे. मित्रांनो आयोजकांना विनंती करतोय बोंडिवली आणि कुडगाव क्रिकेट संघ या दरम्यान नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येतो. एका बाजूला बोंडिवली क्रिकेट संघ आणि त्याच्या बरोबर समोर कुडगाव क्रिकेट संघ.
चला स्पर्धेला होते सुरुवात, सामन्याला होते सुरुवात. विद्यमान सामना आपल्या भेटीला येतोय. या दरम्यान पियुष निवाते देखील आपल्याला स्माइल करताना दिसत आहेत. एक एडिटिंग मास्टर आहेत कुडगाव क्रिकेट संघाचे, त्याच्यामुळे त्यांचा देखील सपोर्ट निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान मोठमोठे वरिष्ठ खेळाडू देखील आहेत कुडगाव क्रिकेट संघाचे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सौर चषक 2026 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत केलं जात आहे. आयोजकांना विनंती करतोय की बोंडिवली क्रिकेट संघ आणि कुडगाव यांच्या संघ दरम्यान नाणेफेकीचा तिथे कॉल करायचा आहे. लेट्स प्ले असा इशारा दिला जातोय. सलामीची जोडी मैदानादरम्यान दाखल होते आहे. स्वप्नील आणि विशाल गोलंदाजी मार्कवर, सुजय यांना मात्र पाहतोय. 18 चेंडू विजयासाठी 40 धावांची आवश्यकता. समोर खामगाव क्रिकेट संघ आणि त्याच्या बरोबर समोर कांदलवाडा क्रिकेट संघ. टाळ्यांच्या गजरामध्ये पहिला चेंडू डिलिव्हर केला जातोय गोलंदाज सुजय यांच्या माध्यमातून. 18 चेंडू 40 धावा. पहिल्या चेंडूला क्लासिकल अंदाजामध्ये खेळून काढलाय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन, एंड मुवमेंटला प्रोटेक्ट केलं गेलंय. एंड मुवमेंटला प्रोटेक्शन केलं गेलं. वेगाने त्या चेंडूवर अगदीच धावत गेले आणि चांगला एफर्ट निश्चितप्रमाणे पाहायला मिळाला खामगाव क्रिकेट संघाकडून. आणि अशा पद्धतीचं एफर्ट तुम्हाला गरजेचे देखील आहे मित्रांनो, कारण कांदलवाडा क्रिकेट संघ देखील ही सलामीची जी महत्वाची जोडी मैदानादरम्यान उतरली आहे ती महत्वाची जोडी आहे. आणि ती सलामीची जोडी याला असंच म्हणत नाहीत मित्रांनो, कारण स्वप्नील आणि विशाल यांनी देखील आतापर्यंत मोठमोठे गार केले आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. दुसऱ्या चेंडू देखील प्रास आडव्या बॅटने क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. ही चेंडूवरती एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना थोडंसं बंबलिंग पाहायला मिळाले. जस्ट मिस. मोठा धोका इथे मात्र पत्कारला होता. तो निश्चितप्रमाणे दुसरा चेंडू दुसरा धाव घेत असताना थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली होती. बॅट हातातून निसटली होती आणि तो धोका मात्र डोक्यावरती अगदीच पाहताना भिरभिरताना दिसत होता. परंतु दैवानी मात्र साथ दिली, नशिबानी मात्र साथ दिली. या चेंडूवर देखील 2 धावा अर्जित होताना दिसत आहेत. आणि या 2 चेंडूंच्या अगेन्स्ट कन्सिस्टंटली 4 धावा इथे मात्र आले आहेत. 18 चेंडू विजयासाठी 40 धावांचं लक्ष होतं. पहिल्या 2 चेंडूवरती 4 धावा आल्यात. विजयासाठी निश्चितप्रमाणे पाहिलं गेलं तर 16 चेंडू आणि अगदीच हवेमध्ये ऑन दी एअर चेंडू खाली क्षेत्ररक्षक ते बनतील अगदीच निश्चितप्रमाणे तारणहार. विकेटचं पतन, मोठ्या विकेटचं पतन. बाद. थँक्यू. आणि या डीजेच्या तालावर पंच देखील थरकताना दिसत आहेत, कारण आंबवणे गावचे अगदी गोट्या एम्पायर तुम्ही कोणालाही विचारा मित्रांनो. मंडणगड विभागामधून बिलॉंग करत असताना या पंचांनी मोठमोठ्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या आहेत. आता मात्र तिसऱ्या चेंडूला विकेट प्राप्त करत असताना खामगाव क्रिकेट संघाने देखील आशेचा श्वास सोडलाय. जिथे अगदी पाहायला गेलं तर नाणेफेकीचा कॉल केला गेला कुडगाव क्रिकेट संघ आणि त्याच्या बरोबर समोर बोंडिवली क्रिकेट संघ, जिथे मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकला बोंडिवली क्रिकेट संघाने. देन दे इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. आम्ही क्षेत्ररक्षण करू असं कुठेतरी धाडसी निर्णय दुपारच्या सत्रामध्ये घेताना दिसलेत. नवीन फलंदाज मैदानादरम्यान मात्र दाखल होताना दिसतोय आर्यन. जबाबदारी दिली गेली आणि आर्यन यांना मात्र सांगितलं गेलं की अरे आर्यन, जोपर्यंत तुम्ही जगासमोर उभे राहत नाही ना मित्रांनो, तोपर्यंत कोणी तुमचा आदर करणार नाही. या जगामध्ये भीतीला स्थान नाही आहे, केवळ सामर्थ्याचा आदर करतो. त्याच्यामुळे सामर्थ्याने इथे मात्र तुम्हाला फेस करावे लागतील इथून पुढे येणारे चेंडू. खुलटप्याचा चेंडू त्याला मात्र ऑनसाईडला अलाउन द कापेट खेळून काढले. एकदा पूर्ण केलं. दुसऱ्या धावेसाठी निश्चितप्रमाणे आग्रही नसतील. या चेंडूवरती एकच धाव इथे मात्र अर्जित होताना दिसते. आणि या बरोबरीने अगदी विचार केला तर धावसंख्येमध्ये देखील हलकासा आकार येताना दिसतोय. धावसंख्या 5 धावा. विजयासाठी अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे कांदलवाडा क्रिकेट संघाला थोडंसं लगेचच स्टार्ट करणं गरजेचं आहे. लगेचच तो ट्रान्स तुम्हाला मिळवावा लागेल. थोडेसे प्रयत्न करावे लागतील मोठ्या फटक्यांसाठी. आडव्या बॅटने क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अवे ऑफ द बॉडी ठेवला. पंचांकडे पाहिले, पंचांकडे अपील केली होती, परंतु पंचांनी सांगितलं इट्स डॉट बॉल. कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवरती निश्चितप्रमाणे येणार नाही आहे. त्याच्यामुळे डॉट बॉलची सांगता गोलंदाज सुजय मोकल यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. फक्त 5 या धावांवरती स्थिर केलंय. पहिलं षटक मेंडेटरी पॉवर प्लेचं आहे आणि मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये कांदलवाडा क्रिकेट संघासारख्या संघाला 5 या धावांवरती स्थिर करणं म्हणजे तेवढी सोपी गोष्ट नाही आहे. स्टीप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला गेला तर थोडंसं फोर्सफुली डान्सिंग डाऊन दी ग्राउंड पाहायला मिळाले होते. याही चेंडूवरती कोणत्याही प्रकारचं उत्तर मात्र नाही आहे बॅटर आर्यन यांच्याकडे. डॉट बॉलची सांगता षटक क्रमांक 1 संपलंय. षटक क्रमांक 1 संपत असताना धावसंख्या 5 धावा. दुसऱ्या महत्वाच्या षटकाला 12 चेंडू आणि 35 धावांचं समीकरण आपल्या डोळ्यासमोर येईल. तोपर्यंत छोटीशी संधी, एक छोटासा कॉल
डीजे सुमित सर यांना देऊ. धन्यवाद. थँक्यू. कसा आहे डीजे मित्रांनो, डीजे सुमित सर ज्या ज्या वेळेला ते आमच्यासोबत असतात कुठेही स्पर्धा करत असताना आम्हाला कोणत्याही प्रकारचं टेन्शन नसतं, कारण सुमधुर संगीत करून ते मात्र निश्चितप्रमाणे सर्वांचं मनोबल वाढवण्याचं काम करत असतात. आता मात्र गोलंदाजी मार्कवर मिस्टर ॲडव्होकेट निलेश बामणे आपण मात्र पाहतोय. 12 चेंडू विजयासाठी 35 धावांची आवश्यकता. महत्वाचा सामना, मोठी मॅच आपल्या भेटीला येत आहे. कि मेहनत का हर कतरा रंग लाएगा, आज नहीं तो कल काम आएगा, रुक मत जाना इन मुश्किल राहों में, तेरा हर प्रयास मंजिल तक पहुंचाएगा. पहिला चेंडू, पहिल्याच चेंडूला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता मिड विकेट झोन मध्ये. तिथे निश्चितप्रमाणे प्रोटेक्शन त्या चेंडूवरती केलं जाईल. 1 बाउंड चेंडूला कॅरी करतील, चेंडूला फेकतील, तोपर्यंत 2 धावा वेगाने पळून काढल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दरम्यान पाहायला मिळाली आहे. 12 चेंडू विजयासाठी 35 धावांची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवरती 2 धावा तर आल्यात खऱ्या. येणारे चेंडू असतील 11. या 11 चेंडूंच्या अगेन्स्ट 33 धावा बनवायच्या आहेत. 11 चेंडूंच्या अगेन्स्ट 33 धावा बनवायच्या आहेत. त्याच्यामुळे तो कॅल्क्युलेशन निश्चितप्रमाणे ठेवावं लागेल, तशी स्ट्रॅटेजी बनवावी लागेल, त्या पद्धतीने खेळ खेळावा लागेल कांदिवली क्रिकेट संघाला. दुसऱ्या चेंडूला निश्चितच ऑन दी अप ऑन दी एअर हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कोणत्याही प्रकारचं चूक प्रोटेक्टर करणार नाही आहेत. मोठ्या विकेटचं पतन इथे मात्र होत आहे. गडी झालाय बाद विकेट. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज सागर इथे मात्र मैदानादरम्यान दिसतोय आणि सागर यांना मात्र सांगितलं गेलं की अरे जेव्हा सगळं संपलं असं वाटतं तीच खरी वेळ असते मित्रांनो नवी काहीतरी सुरू करण्याची. त्याच्यामुळे सुरुवात सागर यांना मात्र निश्चितप्रमाणे करावी लागेल. 10 चेंडू विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. 10 चेंडू विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. की किमान इथून पुढे मला असं वाटतंय की या षटकामध्ये कदाचित 10 धावा तरी येणं अपेक्षित आहेत. 10 धावा जर कदाचित कांदलवाडा क्रिकेट संघ मारू शकला तर त्याच्यानंतर येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किमान 23 धावा बनवणं कदाचित तेवढं ट्रान्स आपल्याला वाटणार नाही आहे. आडव्या बॅटने क्रॉस लाईन ऑन दी अप, चेंडू मात्र सीमारेषे पार फरार. मच नीडेड षटकार, 6 धावा. थँक्यू. डावकुरे आताचा फलंदाज सागर आणि स्ट्रॉंग लेग आहे मित्रांनो. अगदीच लेग साईडला तिथे मात्र लेग पट्टा निश्चितप्रमाणे सागर यांचा उत्कृष्ट दर्जाचा आहे, त्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही आहे. त्यांनी मात्र क्लास दाखवलाय. आल्या आल्या मात्र षटकार ठोकलाय, षटकार जडलाय आणि धावसंख्येमध्ये देखील आकार आलाय. धावसंख्या 13 धावा. वन्स अगेन निलेश बामणे. हाही चेंडू खोल टप्प्याचा होता. तिथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवून धरण्याची क्षमता आणि त्या क्षमतेला मात्र पूर्ण विराम. पंचांचा बोट आकाशाकडे म्हणजेच काम तमाम. विकेट. थँक्यू डीजे. सुरुवात चांगली केली होती खामगाव क्रिकेट संघाने. त्या सुरुवातीमध्ये सातत्य ठेवण्याचं काम खरं तर करताना पाहायला मिळालं. पहिल्या षटकासाठी सुजय मोकल यांना मात्र उतरलं होतं. त्यांनी फक्त आपल्याच षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर निलेश यांना मात्र उतरलं. निलेश थोडेसे मागणी ठरत होते परंतु चांगला कंट्रोल निलेश यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानादरम्यान कांदलवाडा क्रिकेट संघाचा दिसतोय सुशील यांच्यासाठी. आडव्या बॅटने याही वेळेला संधी निर्माण डाऊन द ग्राउंड पाहायला मिळालं आणि शॉर्ट थर्ड मॅट रिझनमध्ये तिथे निश्चितप्रमाणे चेंडू थोडासा फास्ट आहे, फ्युरियस आहे. आउटफील्ड थोडीशी फास्ट असल्या कारणाने चेंडू मात्र एंड मुवमेंटला तिथे कॅरी करण्यासाठी आग्रही झाले आणि या चेंडूवरती निश्चितप्रमाणे
3 धावा इथे मात्र अर्जित झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक शॉर्ट आहे, एक धाव शॉर्ट आहे मित्रांनो. गरीबी में आटा गेला मित्रांनो असं म्हणायला काही हरकत नाही आहे. एक धाव इथे देखील शॉर्ट आपल्याला पाहायला मिळते. ज्या धावेची आवश्यकता होती त्याच धावा निश्चितप्रमाणे शॉर्ट केल्या जात आहेत कांदलवाडा क्रिकेट संघाकडून. या चेंडूवर फक्त 2 धावा इथे मात्र अर्जित होत आहेत. धावसंख्या 16 धावा. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 16 धावा 16 धावा इथे मात्र लगावल्या गेल्यात. 15 हो डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. थोडंसं जजमेंट चुकलंय, माफ करा. या अगोदरच्या धावांचा ज्या वेळेला उल्लेख केला होता तिथे 15 धावा होत्या, त्याच्यामुळे मी माफी मागतो मित्रांनो. आणि या बरोबरीने षटक क्रमांक 2 संपलंय. आणि षटक क्रमांक 2 संपत असताना धावसंख्या झाल्यात त्या 17 धावा. या चेंडूवरती 2 धावा आल्यात. या चेंडूवर निश्चितप्रमाणे 2च धावा इथे मात्र 2 धावा आल्यात. आणि या बरोबरीने निलेश यांनी देखील एक चांगलं षटक आपलं संपवलंय. अगदी पाहायला गेलं तर 40 धावांचा टार्गेट ठेवला गेला होता. आणि 40 धावा बनवत असताना पहिलंच षटक थोडंसं महागडं ठरलं. त्याच्यामुळे कांदलवाडा क्रिकेट संघ पहिल्याच षटकामध्ये बॅकफुटला जाताना दिसला. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त 5 धावा बनवण्यामध्ये कांदलवाडा क्रिकेट संघ यशस्वी झाला. त्यानंतर बराचसा मोठा चढाव त्यांना मात्र चढावा लागला. दुसरं षटक टाकत असताना निलेश यांनी मात्र फक्त 12 धावा खर्च केल्या. थोडासा मागणं ठरला होता, परंतु कंट्रोलिंग गोलंदाजी मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आता अगदी पाहायला गेलं तर 6 चेंडू आणि 6 चेंडूंच्या अगेन्स्ट विजयासाठी अगदी पाहायला गेलं तर 23 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू विजयासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे गोलंदाजी मागवा गोलंदाज आयुष यांना मात्र काम करावं लागेल, कारकीर्द सांभाळावी लागेल. ज्या पद्धतीने 2 गोलंदाजांनी गोलंदाजी केली त्या पावलावर पाऊल ठेवावं लागेल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर सुशील. 6 चेंडू 23 होऊ शकतात मित्रांनो. जर तसा ट्रान्स ठेवला, तसा माइंडसेट ठेवला तर 6 चेंडू 23 धावा मोठी गोष्ट नाही आहे मित्रांनो. या मैदानामध्ये धावसंख्या येत आहेत, धावसंख्या होत आहेत. त्याच्यामुळे पहिल्या चेंडूपासून ट्राय करतील. पहिल्या चेंडूला क्रॉस झाले होते अँगल बनवण्यासाठी, परंतु फर्निचर डिस्ट्रॉयड. क्लिंग बोल्ड विकेटचं पतन. गॉल. थँक्यू डीजे. 6 चेंडू विजयासाठी 23 धावांची आवश्यकता होती. तिथून पुढे कांदलवाडा क्रिकेट संघाला कदाचित वाटलं होतं की इथून पुढे कदाचित स्टार्ट केलं जाईल, इथून पुढे प्रत्येक चेंडूपासून मोठे फटके खेळले जातील, परंतु पहिल्याच चेंडूवरती विकेट प्राप्त झाली. नवीन फलंदाज मैदानादरम्यान दाखल होते प्रणय आणि कामगिरी करावी लागेल. 5 चेंडू 23 विजयासाठी 23 धावांची आवश्यकता होती. या चेंडूवर देखील पाहायला गेलं तर मिसटायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. एक धाव इथे मात्र अर्जित होताना दिसतंय. एका धावेने फारसं फरक पडणार नाही आहे. त्याच्यामुळे 4 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता होती. प्रत्येक चेंडूवर षटकार ठोकावे लागतील. त्याच्यामध्ये पहिला चेंडू नाही जमलाय. डाऊन द ग्राउंड हाही चेंडू पाहायला मिळाला. तिथे मात्र चेंडूला कॅरी करतील स्ट्रेट डाऊन द ग्राउंडच्या दिशेला. मात्र अशा पद्धतीने कांदलवाडा क्रिकेट संघ 40 धावांचा पाठलाग करत असताना थोडासा बराचसा बॅकफुटला दिसला. तेवढा प्रयत्न आपल्याला फारसा पाहायला मिळाला नाही आहे कांदलवाडा क्रिकेट संघाकडून, कारण पहिलं षटक सुजय मोकल यांचं थोडंसं महागडं ठरलं असं म्हणायला काही हरकत नाही. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5च धावा येताना दिसल्या. त्यानंतर मोठा चढावा लागला कांदलवाडा क्रिकेट संघाला. 3 चेंडू आणि विजयासाठी पाहायला गेलं तर 21 धावांची आवश्यकता होती. 3 चेंडू विजयासाठी 21 धावा. ब्लाइंडली स्ट्रोक याही चेंडूवरती, कमी उंचीचा चेंडू होता, त्याला मतलब ब्लाइंडली खेळताना दिसले. या चेंडूवर विकेट किपरच्या मागे जात असताना एक धाव इथे मात्र अर्जित होताना दिसते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहे. 5 चेंडू झालेत, 4 चेंडू झालेत, शेवटचे 2 चेंडू येणं शिल्लक आहेत, फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत मित्रांनो. 40 धावांचं टार्गेट खामगाव क्रिकेट संघाने ठेवला होता आणि 40 धावा या संपूर्ण स्पर्धेमधील
अगदीच हाय चेसिंग स्कोर असं म्हणायला काही हरकत नाही आहे. याही चेंडूवरती निश्चितप्रमाणे विकेट प्राप्त झाले. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि बघता बघता कांदलवाडा क्रिकेट संघ या स्पर्धेतून बाहेर जाताना दिसतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न याही वेळेला अटेम्प्ट झालाय फेल आणि खामगाव क्रिकेट संघ या स्पर्धेमध्ये विजयी संघ ठरलाय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत. कांदलवाडा क्रिकेट संघ तुमच्या माध्यमातून देखील चांगला खेळ आम्हाला पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झालात. तुमचं देखील तुम्हाला देखील खूप सारा धन्यवाद देतोय. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. महत्त्वाचा सामना या नंतरचा देखील आहे. महत्त्वाचा सामना निश्चितप्रमाणे आपल्या भेटीला येतोय. एका बाजूला विद्यमान कुडगाव क्रिकेट संघ यांना मात्र पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला निश्चितप्रमाणे बोंडिवली क्रिकेट संघ जिथे नाणेफेकीचा कॉल केला गेला. बोंडिवली क्रिकेट संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि सर्वप्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू असं कुठेतरी भाकीत केलं आणि कुडगाव क्रिकेट संघाला निश्चितप्रमाणे बॅटिंगसाठी इथे मात्र अप्रोच केलंय. या दरम्यान या स्पर्धेसाठी अगदीच पंच म्हणून आम्हाला लाभले मंडणगडचे